प्रयागराजमधील महाकुंभ आता अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे। फक्त भारतच नाही तर परदेशातल्याही अनेक नागरिकांनी महाकुंभमध्ये डुबकी लावून आपली पाप धुतली। आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभमध्ये स्नान केलंय। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। संगमाच्या पाण्यात नारळ, फुले, अगरबत्ती आणि इतर वस्तू तरंगत असतात। भाविक मोठ्या श्रद्धेने या वस्तू गंगेमध्ये अर्पण करत होते। पण या काळात गिधाडांसारखे काही लोक त्या वस्तूवर डोळे ठेवून होते। भाविकांनी वस्तू पाण्यात सोडतातच तिकडे मुले, महिलांसह लोक टोळ्यांमध्ये जमायचे आणि गंगेत सोडलेल्या वस्तू लुटायला सुरुवात करायचे। अनेकांनी अशा दरोड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। हे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल। महाकुंभात असे बरेच लोक आहेत जे पाण्यात वाहून जाणारे साहित्य गोळा करून विकतात। पाण्यात तरंगणारे नारळ आणि इतर साहित्य हे लोक गोळा करतात आणि नंतर ते दुकानात देऊन पुन्हा विकतात। बऱ्याच ठिकाणी दुकानदार स्वतः मुलांना आणि महिलांना नारळ आणि इतर पूजा साहित्य पुन्हा विकण्यासाठी कामावर ठेवतात। सुरुवातीला हे लोक भक्तांनी अर्पण केलेले साहित्य गोळा करायचे, पण आता महाकुंभचे शेवटचे दिवस असल्यामुळे ही टोळी भाविकांच्या हातातून वस्तू हिसकावून घेत आहेत।